डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय रुग्णालयात राष्ट्रीय सीपीआर दिन साजरा। सीपीआरच्या ज्ञानातून इतरांना वाचवण्याची शक्ती। ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांचे प्रतिपादन। बदलती जीवनशैली, वाढते ताणतणाव, चुकीचा आहार यामुळे सध्या नागरिकांमध्ये हृदयविकार मोठ्या प्रमाणात वाढत आहे। रस्त्याने चालताना देखील हृदयविकाराचे झटके येतात। अशा वेळी संबंधित व्यक्तीचे हृदय धडधडणे किंवा श्वास घेणे थांबणे, अशा व्यक्तीला सीपीआर दिल्यास त्याचे प्राण वाचण्याची शक्यता असते। असे सीपीआरचे ज्ञान घेतल्यास तुमच्या हातात इतरांना वाचवण्याची शक्ती प्राप्त होते, असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारकचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी केले। मराठा विद्या प्रसारक समाजाच्या आडगाव येथील डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात बालरोग विभाग, राष्ट्रीय बालरोग संघटना आणि महाराष्ट्र बालरोग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सीपीआर दिन साजरा करण्यात आला। या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ॲडव्होकेट नितीन ठाकरे बोलत होते। यावेळी राष्ट्रीय बालरोग संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर वसंत खळदकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। मराठा विद्या प्रसारक पदाधिकारी संचालक यांच्यासह मराठा विद्या प्रसारकचे शिक्षणाधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर लोखंडे, अधिष्ठाता डॉक्टर सुधीर भामरे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वसंत कवडे, डॉक्टर कल्पना देवणे, डॉक्टर मंगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। प्रारंभी दीप प्रज्वलन करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आलं। अधिष्ठाता डॉक्टर सुधीर भामरे यांनी बालरोग विभागाच्या उपक्रमाचे कौतुक करत सीपीआर प्रशिक्षण देण्यात आल्यावर एक जीव जरी वाचवता आला तर या कार्यक्रमाचे खरे यश असल्याचे सांगितले। राष्ट्रीय बालरोग संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर वसंत खळदकर यांनी सीपीआर दिनाचे औचित्य साधून सर्वांनी हे प्रशिक्षण घेणे गरजेचे असल्याचे सांगितले। डॉक्टर नीलम मोहन यांनी इमर्जन्सी सांगून येत नाही म्हणून अशा वेळी प्रसंगावधान राखून एखाद्याचा जीव आपण या प्रशिक्षणाच्या शिक्षणाने वाचवू शकतो असे सांगितले। बालरोग संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर संजय पाखमोरे यांनी प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांना इतरांना शिकवले तर नक्कीच समाजाला फायदा होईल असे सांगितले। राष्ट्रीय बालरोग संघटनेचे सध्याचे अध्यक्ष डॉक्टर वसंत खळदकर, डॉक्टर नीलम मोहन, तात्काळ माजी अध्यक्ष डॉक्टर बसवराज, सचिव डॉक्टर योगेश पारेख, खजिनदार डॉक्टर अताणू भद्रा, उपाध्यक्ष डॉक्टर रमेश बजानिया, सचिव डॉक्टर परमानंद, राज्य बालरोग संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर संजय पाखमोडे, सचिव डॉक्टर अमोल पवार या सर्वांनी विशेष सहभाग घेतलाय आणि मोलाचे मार्गदर्शन केले। राज्य बालरोग संघटनेचे सचिव डॉक्टर अमोल पवार यांनी प्रशिक्षण घेतलेल्या सर्वांनी समाजात जीव रक्षण ज्ञान पसरावे असे सांगितले। बालरोग विभागाचे प्रमुख डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी बेसिक लाईफ सपोर्ट व सीपीआरची विस्तृत माहिती दिली आहे। डॉक्टर परमानंद, बाल अतिदक्षता तज्ञ डॉक्टर तरुण कानडे, डॉक्टर अमोल मुरकुटे, डॉक्टर अभिजित सांगळे, नवजात शिशु तज्ञ डॉक्टर प्रवीण काळे, डॉक्टर राहुल कोप्पीकर यांनी मोठ्या माणसांना, लहान मुलांना आणि 1 वर्षाखालील मुलांना सीपीआर कसे द्यायचे ते विविध व्हिडिओद्वारे आणि प्रात्यक्षिकाद्वारे दाखवले। देशाच्या विविध भागातून दूरदृश्य प्रणालीद्वारे महा-आयपीएचे निष्णात बालरोग तज्ञ डॉक्टर, महाविद्यालयातील विविध विभागांचे प्रमुख प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, पदवी, पदव्युत्तर विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स, फिजिओथेरपी व परिचर्या शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांसह 350 जणांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला। सहयोगी प्राध्यापक डॉक्टर दीपा जोशी आणि डॉक्टर अवंती परांजपे यांनी सूत्रसंचालन तर डॉक्टर प्रतीक्षा नेहते यांनी आभार मानले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी बालरोग विभागाचे प्रमुख डॉक्टर रवींद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहयोगी प्राध्यापक डॉक्टर सागर सोनवणे, डॉक्टर दीपा जोशी, डॉक्टर राहुल कोपीकर, डॉक्टर निलिमा बद्रखे, डॉक्टर प्रतीक्षा नेहते, डॉक्टर मीमांस पराशर, डॉक्टर अवंती परांजपे आदींनी परिश्रम घेतलाय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।